किती आणायच्या दुकान आणली होता तर असं पाण्यात म्हणजे धुवून स्वच्छ ठेवल्यात आम्ही पाण्यामध्ये आणि पाणी उकळलं की कमी करणार. सुंदर मजेदार शेपूट तिचे झुपकेदार बसते कशी डोलदार. आजीवानं झोपतो बाय आजीवानं झोपाय म्हणजे त्याचा आकार पण असा केलाय म्हणजे मगर कसा पाण्यामध्ये पण राहू शकतो प्लस जमिनीवर चालतो का अभयचर प्रमाणे गुड मॉर्निंग तर बोल सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कसं बोलतात तू कसं बोलतो. गुड मॉर्निंग इंडिया. हा जोरात जोरात बोल. नाही. बघ बाबा ते म्हणतील आम्हाला गुड मॉर्निंग पण बोलत नाही. म्हण लवकर चल. नाही नाही. नाही ठीक आहे. हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर आज सकाळ सकाळी लवकर मी आवरून घेतले नाहीतर माझा अवतार दिवसभर तसाच असतो आणि व्लॉग नसेल आणि शूट नसेल तर मग तर काय बोलायलाच काम नको. म्हणजे दुसरा दिवस उजाडतो पण मी केस विंचरलेले नसतात ना चेहरा आवरलेला असतो पण आज मला करायचं आहे त्यामुळे म्हटलं लवकर आवरूया. शाबाश बेटा बहुत बड़ी. तर आता वाजलेत 10. सिया स्कूलला गेली आहे मम्मी पप्पा गावाला गेलेत. एका रिलेटिव्हमध्ये लग्न आहे तिकडे आणि चला आता मग आता सकाळची सुरुवात झालेलीच आहे. विहानचा आंघोळ वगैरे झाली. विहानचं नाही विहानची आंघोळ वगैरे झाली. हां आई गावाला गायला म्हणजे माझ्यासाठी आता आणायला आणि यांना रोज गाड्या पाहिजेत माझ्यासाठी ऑटो आणायचे. आता अतुल मामाने कार आणले छोटे छोट्या. अजून 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 बरं इथे आता विहान जेवला आहे आणि एवढीशी भाजी ठेवली आता ती मी चपातीसोबत खाऊन घेते आणि त्यानंतर मग आमच्या सगळ्यांच्या भाजी आणि भातची तयारी करायची. आनंदाने चपात्या केल्यात. चला चला आज कोणती भाजी करणार आहे दाखवते. आज करणार आहे घेवडा. घेवडा जर आपल्याला लगेच करायचा असेल तर असं पाण्यात म्हणजे धुवून स्वच्छ ठेवल्यात आम्ही पाण्यामध्ये आणि पाणी उकळलं की कमी करणार गॅस आणि ते उकळलं ना म्हणजे पाण्यामध्ये चांगले शिजले की मग भाजी लगेच होते. म्हणजे मी सकाळी सियाला घेवडाच दिला ना तर त्यावेळेला पण मी तसंच केलं. कांदा चिरेपर्यंत उकळवलं पाण्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये शिजू दिलं आणि मग कांदा चिरला की लगेच फोडणी दिली आणि 2 मिनिटात म्हणजे फक्त हलवलं ना मसाल्यामध्ये की झाली आपली भाजी तयार. मग परत भाजीमध्ये पाणी टाकायला लागत नाही किंवा तिथे जास्त वेळ हलवावं लागत नाही कारण तिथे जर जास्त वेळ आपण हलवत गेलो ना तर मसाला पूर्ण सुकून जातो आणि तो मॉइश्चर राहत नाही भाजीमध्ये. म्हणून असं आम्ही करतो. मम्मीची पद्धत आहे ही. तर असं शिजवलं ना पाण्यामध्ये तर भाजीला वेळ लागत नाही. म्हणजे एमर्जन्सीमध्ये जर लगेच करायची असेल तर कुठली पण भाजी आधी शिजवून घेतली ना लगेच होते तयार. चला आता हे शिजेपर्यंत इकडे तर एका साईडला भात लावते आणि तोपर्यंत शिजते तोपर्यंत मी कांदा चिरून येते. मग कांदा चिरून झाला की लगेच फोडणी द्यायची. बाहेर जाणार तू चप्पल घालून. हां मग आमच्या विहानला आतून नवीन सँडल आणले. आता त्याचा शुभ मुहूर्त. हां सेम टू सेम. आता पण आतमध्ये घालत होता आता बाहेर काढलं. स्लीपर आणले सिया सोबत दिवाळीला पण त्याला ते त्यात घालून त्याला पाय चालताच येत नाही त्यामुळे छोटे पण सगळी बाळ चप्पल घालतात ना हो स्लीपर तर ह्याला ना चालता येतं मग घालायलाच ट्राय करत नाही. मग शेवटी आतून परत एक सँडल आणली. क्रॉक्स नाही रे सँडल. क्रॉक्स कशाला म्हणाय माहिती आहे. सँडल कशाला म्हणायला माहिती त्याला सँडल म्हणाय. क्रॉक्स म्हणजे पुरं मगरसारखं तोंड असेल त्यामुळे त्याचं नाव क्रॉक्स आहे. क्रोकोडाईल. सँडल सियाचं ब्ल्यू होतं माहिती आहे. सियाचं ब्ल्यू होतं का सिनियर केजीला ते क्रॉक्स हे सँडल आहे. क्रॉक्स म्हणजे पुढं पूर्ण क्रोकोडाईल सारखं तोंड असते म्हणून त्या कंपनीनंच क्रॉक असं नाव दिले. क्रॉक्स क्रोकोडाईल वरनं क्रॉक्स नाव पडले. म्हणजे त्याचा आकार पण असा केलाय म्हणजे मगर कसा पाण्यामध्ये पण राहू शकतो प्लस जमिनीवर चालतो का अभयचर प्रमाणे तसं ही. थांब मुला एक मिनिट. हा तर क्रॉक्स नाव क्रोकोडाईल वरनं पडलं म्हणजे क्रोकोडाईल सारखं तोंड असते त्याचं. प्लस त्यांनी ती क्रॉक्स अशा पद्धतीने बनवले कंपनीवाल्यांनी
की ते जमिनीवर पण म्हणजे आपण घालू शकतो? हा म्हणजे उन्हाळ्यात पण घालू शकतो प्लस पाण्यामध्ये पण घालू शकतो म्हणजे पावसाळ्यात पण घालू शकतो. त्यामुळे त्याचं नाव त्यांनी क्रोकोडाईल हे क्रॉक्स ठेवले आणि क्रोकोडाईलच्या पेस्टिंगवरनं बनवलंय ते. आणि ही आहे ती सँडल. गाईज आणि आम्ही बघा मस्तपैकी उन्हामध्ये कांदा चिरतोय. आम्ही घरात कांदा चिर हे आमच्या बाळाला काय बोलायचं त्याचं आधी ऐकून घ्या. गाईज ते असं असं पाण्यात डुबत असं डुबत असते. हां. होय. बरं. आणि 5-5 मिनिटाला हात धुण्याची बिमारी कोणाकोणाला आहे तर आम्हाला तर सगळ्यांना खूप आहे. 1-1 मिनटं 5-5 मिनटं तर खूप झाले. 1-1 मिनटाला हात धुवायचे. तर आता इथे मी घेवडा टाकला आहे. एका हातात फोन होता मला त्यामुळे मला एका हाताने टाकता आलं नाही म्हणून आत्ता दाखवते. आणि घेवडा ऑलमोस्ट नाही पूर्णच शिजलेला आहे त्यामुळे जास्त वेळ आपला लागणार नाही आता भाजीला. फक्त हा मसाला जर सगळ्या घेवड्याला लागला ना की आपली भाजी तयार. बघू शकता तुम्ही किती छान दिसते. तरी अजून मसाला सगळीकडे लागायचा आहे प्लस थोडंसं असं मिक्स व्हायचं आहे त्यामुळे असं दिसते. आणि तसं पण मी जरा चटणी कमीच टाकली. आता मी काय करणार ताट झाकून थोडंसं शिजू देणार आहे भाजी आणि थोडंसं पाणी सुटेल थोडंसं वाफेत अजून छानपैकी होऊन जाईल भाजी. आणि मग थोड्या वेळाने गॅस बंद करून टाकायचा. आतून बाहेर गाडी धुतोय कारण त्यांना उद्या बाहेर जायचं आहे. उद्या किंवा मे बी आज रात्री. तर त्यासाठी त्याचं चालू आहे गाडी धुवायचं. आणि विहान त्याच्यासोबत आहे बाहेर. त्याचं चालू आहे खेळायचं. तर भाजी ऑलमोस्ट आपली बघू शकता. मला लेफ्ट हँडने हलवता येत नाही पण एका हातात माझा फोन आहे. तर आता भाजी झाली भात झाले कोणी पण आता जेवू शकतो. तर या जेवायला गरम गरम घेवड्याची भाजी. आता तसं ह्यामध्ये पण बरेच सण असे असतील की ज्यांना घेवड्या नाही आवडत. प्रत्येकाची आवड घेणं. आजपासून सियाची एक्झाम चालू आहे आणि आता 5-6 दिवस तरी तिची एक्झाम असणार आहे. 6 पेपर. सकाळी आणि तिची थोडीशी रिव्हिजन करून घेतली आणि मग पाठवला. आज आतून गेलो होता सोडायला कार घेऊन. तर तिला कारमध्ये जायला खूप आवडतं. म्हटलं जा आजच्या दिवस. चला फायनल लुक भाजीचा. तुम्हाला अशी छोटी म्हणजे कमी वाटते भाजी पण आहे बऱ्यापैकी. काय करतोय पीठ हे चांगलं करतोय. कशाला चांगलं करतोय आली काय करते ग सिया? खाऊ बनवती औषध बनवती. कशाला? मला पाहिजे. गाईड मी पण म्हणत आहे. कशाला बनवते तू? तर काही आता हे जे मी बनवलंय ह्यात मी हळद पाणी आणि ते मिक्स केलं छान. तुझ्याकडे आहे ना मम्मा? अजून दे ना. सांग ना मम्मा. मम्मा आणा. तुला दिले ना एकट्यानेच खेळायचं. नाही अजून वेस्ट करणार नाही मी अन्न. थोडंसं दिले ते पण फर्स्ट अँड लास्ट टाइम. तर संध्याकाळच्या 6 वाजलेत आणि मम्मी पप्पा अजून आले नाहीत गावाहून. आणि सियाची एक्झाम चालू आहे जसं की मी सकाळी सांगितलंच. तर आज तिचा हिंदीचा पेपर होता. हिंदीचा पेपर कसा गेला सिया? चांगला. बघू ना मार्क्स किती मिळतात. तर सियाचा प्रॉब्लेम काय इथं चांगलं करते पण तिथं एक्झाममध्ये तिला काय होतंय काय माहिती. परवा टेस्ट झाली मॅथची एक डिव्हिजनवर. तर त्याच्यामध्ये तिला 10 मार्क्स मिळाले. आता इथं तर चांगलं करते सगळं सॉल्व पण करते पण माहीत नाही एक्झाममध्ये काय होतं. प्लस तिचा जरा खोकला त्यानं चालू होता तिला. मग तिचा खोकून गळा वगैरे दुखत होता त्यामुळे मी पण तिला जास्त फोर्स नाही केला. म्हटलं जेवढं करेल तेवढं करेल. आणि त्यामुळे मी जास्त असा फोर्स देऊन तिच्याकडून अभ्यास नाही करून घेतला. आता थोडासा कमी झाला आहे खोकला पण आता बघूया ह्या अभ्यास परीक्षेमध्ये काय दिलेला होते.
तसं घरी चांगलं करते ती, काय आपण जे शिकू ना ते तिला लगेच समजतं पण आणि सॉल्व पण करून दाखवते, असं नाही की करून नाही दाखवत. पण एक्झाममध्ये काय होतं काही कळत नाही. आणि दुसरी गोष्ट, तब्येत बरी नसली की मी पण जास्त फोर्स करत नाही. चल ग अभ्यास करायला सिया, 6 वाजले, टाइम बघ. तर मी सियाला सांगितलं होतं की आता कसं तिला डिव्हिजनमध्ये जरा कमी मार्क्स मिळाले, तसं डिव्हिजन तिने इथं सॉल्व केलं होतं पण एक्झाममध्ये. मग आता मी असं ठरवले मी कशी करायची, माझं काम करत करत मी तिचा अभ्यास घ्यायची. पण आता मी ठरवलं आहे की आता मी 2 तास काम बाजूला ठेवणार आणि पूर्ण प्रॉपर तिचा अभ्यास घेणार, म्हणजे न काम करता अभ्यास घेणार, फक्त अभ्यास तर अभ्यासच घेणार. ते माझं पण कसं व्हायचं, एकदम कामाचा टाईम आणि तिच्या अभ्यासाचा टाईम एकच व्हायचा. कारण दुपारी आल्या आल्या तर मुलं लगेच दमलेली असतात, मग त्यांना आपण लावू पण वाटत नाही, म्हणजे अभ्यास करायला सांगू पण वाटत नाही. मग आल्यानंतर झोपत तर काय नाही, पण असंच आराम करते. म्हटलं जाऊ दे, झोप नाही झाली तरी ॲटलिस्ट आराम होतोय. मग त्यावेळेला काय मी दुपारी तिला अभ्यासाला बसवत नाही. म्हणून मग संध्याकाळचाच टाईम मिळतो, कारण लगेच तर दुपार होऊन चहा वगैरे आपण पितो तोपर्यंत संध्याकाळ होऊन जाते. मग टाईम येतो संध्याकाळचे 6-7 वाजेपर्यंत तिचा अभ्यासाला बसेपर्यंत. मग त्यात ते प्लस कामाचा टाईम आणि अभ्यासाचा टाईम दोन्ही एकच होतं. मग मी कशी करते, काम करत करत तिचा अभ्यास घेते. पण आता मी असं ठरवलं आहे की आता अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यास घेणार आणि अभ्यास झाल्यानंतर किंवा अभ्यास करायच्या आधी मी काम करणार. अतुलला आमच्या थंडी लय वाजते. आतून बन्यान घातले आणि वरून जर्किन घातले. थंडी वाजते रे बाबा. सीधा जाके लेफ्ट चाय बना. एवढं पाठ होतंय लगेच आहे की नाही. आणि हे असला खेळ खेळायचा आहे पिठाचा. ठेव बरं, चल आता 6 वाजून 5 मिनिटं झाले. बाय, चला. सुंदर मजेदार शेपूट तिचे झुपकेदार, बसते कशी डोलदार, उभी राहते ऐटदार, लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती, भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. मला माहित होतं काय झालं यार, काय माझ्या बाळाला आणणार आहे. शेताकडे गेलती, शेताकडे काय परवा आणली गाड्याने, रोज गाडी आणतो. कपडे बदलते आणि मग माझ्या बाळा लागेल थांब की. आजीवानं झोपतो बाय, आजीवानं झोपाय. जत्रेतून गाड्या किती दिवस झाले, किती आणायच्या, दुकान आणली होता, रोज एक गाडी आणली. बस बाय करा की, उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू. अरे देवा, इकडे बघून बोलायचं असते. बाय बाय बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. बोला, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट. किती गडबड आहे यांना बा, गडबड किती आहे. फोन लांब सारखं अजून. विहानने बघ कुठं ठेवलाय, किती लांब ठेवलाय विहानने, अजून लांब करते. चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय.